हॅलो एव्हरीवन. सो मंडेला मार्केट क्लोज आहे, डायरेक्टली ट्यूजडेला चालू होणार आहे. 3 दिवस कंटिन्युअसली मार्केट क्लोज आहे. ट्यूजडेला मार्केटचं अनालिसिस काय असणार आहे ते डिस्कस करू. निफ्टी बँक निफ्टीचे लेवल्स काय असणार आहेत. निफ्टीमध्ये एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, 21,000चा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि एक छोटासा सपोर्ट आज जो घेतला आहे त्याने 21,200. बट एक रेंज आहे 21,500 आणि 28,000. ते एक रेंजमध्ये तो ट्रेड करतोय. त्या रेंजच्या बाहेर निघू दे त्याला, मग एक डायरेक्शन कळेल आपल्याला की तो वरती जाणार आहे का खाली जाणार आहे. जर 21,500 तो ब्रेक करतोय ट्यूजडेला तर अजून आपल्याला अबव लेवल्स बघायला भेटू शकतात. आज काय झालं की एक्झॅक्टली त्यांनी 21,350चा जो रेजिस्टन्स सांगितलं होतं मी कालच्या ह्याच्यात अनालिसिसमध्ये, बरोबर तिथं रिजेक्शन घेतलं. सो एक मार्क करून घ्या की 21,350चा रेजिस्टन्स आहे अँड समजा तिथून जर खाली आला तर 21,000चा सपोर्ट एक काम करणार आहे. बँक निफ्टीचे लेवल्स काय, बँक निफ्टीने एक्झॅक्टली 48,100च्या जवळपास रिजेक्शन घेतलाय, जो त्याचा कंटिन्युअसली थर्ड टाइम तिथून रिजेक्ट झाला आहे तो. आणि सपोर्ट आत्ता घेतोय तो 47,400. अजून त्याच्या खाली एक सपोर्ट आहे, 47,000चा सपोर्ट आहे. सो हे तिन्ही लेवल्स इम्पॉर्टंट आहे बँक निफ्टीसाठी. जर का 47,400 ब्रेक होत आहे तर तो 47,100 पर्यंत येऊ शकतो. बट ह्याच्यात थोडासा अजून वाटते की बुलिशनेस आहे, लोअर लेवल्स येऊन अगेन बाईंग येऊ शकते. सो लेवल्सला मार्किंग करा आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड करा. 3 दिवस तर मार्केट बंद आहे, व्यवस्थित अनालिसिस करून घ्या काय ट्रेड करायचं आहे, सेटअप बनवा आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड. थँक्यू सर.